आई बघ कोण आलंय. नीलूची हाक आईपर्यंत पोचलीच नाही. तिने पुन्हा हाक मारली आणि स्वयंपाकघरात काम करीत असलेली तिची आई पदराला हात पुसत बाहेर आली. कोण ग म्हणत तिने दाराकडे पाहिलं तर ती आश्चर्याने उद्गारली, कोण? राघव, केव्हा आलास? हा काय आत्ताच येतो एवढ्यातच. राघव आत आला. त्याचा रुबाब काही वेगळाच होता. पायात कोरे करकरीत बूट, नवीन फॅशनची जीन्स, तसाच शर्ट, डोळ्यात गॉगल आणि हातात सुटकेस. किती वाळलास रे? आईने आपुलकीने विचारलं. दादा, माझ्यासाठी मुंबईहून काय आणलंयस? नीलू सुटकेसकडे आशेने पाहत होती. ओळख बघू. राघवने सुटकेस खोलली. तळाला असलेले एक पुडक काढून नीलूच्या हातात दिले. साडी सिल्कची आहे ना? नीलू आनंदाने उद्गारली. हो. आणि आई, हे तुला, हे बंटीला आणि हे बाबांना. हातातली एक एक पुडकी राघव आईकडे सोपवत होता. राघव, आता पड बघू निवांत. दमला असशील, तोवर मी पान लावते. आई जेवणाच्या तयारीसाठी आत गेली आणि राघव कपडे बदलू लागला. 2 वर्षापूर्वीच राघव मुंबईला नोकरीसाठी गेला होता. पगारातले निम्मे पैसे तो घरी पाठवत होता. नोकरी लागल्यापासून आज त्याला मोठी सुट्टी मिळाली होती. 1 महिन्याची रजा टाकून तो गावाकडे आला होता. राघव, आईने जेवायला हाक मारली तसा राघव आत गेला. आज बराच वेळ त्याचं जेवण चाललं होतं. राघव 2 वर्षांनी भेटल्यामुळे गप्पा संपतच नव्हत्या. लहानगा बंटी आपल्या बोबड्या आवाजात दादाला प्रश्न विचारत होता. नीलूही मुंबईबद्दल त्याला प्रश्न विचारत होती. अखेर त्याचं जेवण आटोपलं. राघव आज भरपूर जेवला. 2 वर्षांनी तो स्वतःच्या घरात जेवत होता. मुंबईत खानावळीचं जेवण कितीही चांगलं असलं तरी घरच्या जेवणाची चव त्याला वेगळीच लागत होती. तोंड धुवून तो बाहेर आला. आई, मी जरा बाहेर जाऊन येतो. त्याने अंगावर शर्ट चढवलेले बघून आईने विचारले, अरे लगेच कुठे निघालास? जरा गावात जाऊन येतो, पाटलांना भेटून येतो. राघव पायऱ्या उतरत बोलला. पाटील हे त्याचे जुने स्नेही होते. नोकरी लागण्यापूर्वी त्यांच्याकडे त्याचं सारखं येणं जाणं होतं. शिवाय तो विश्रामलाही भेटणार होता. तो त्याचा जिवलग दोस्त होता. तो पाटलांकडे पोचला तेव्हा पाटलांचा दरवाजा बंद होता. आतून हसण्याचे आवाज येत होते. त्याने दारावर थाप मारली. पाटलांनी स्वतः दरवाजा उघडला. कोण? राघव? अरे केवढा बदललास. ये ये आत ये. अरे बघा तरी कोण आलंय ते. पाटलांनी आत पाहून हाक मारली. कोण आलंय पाटील? विश्रामचा आवाज राघवने ओळखला. तो आतल्या खोलीत गेला. तिथे पत्त्यांचा डाव रंगला होता. त्यांचे सगळे मित्र तिथे हजर होते. बन्या, चिंतू, विश्राम, सर्वांनाच आश्चर्याचा गोड धक्का बसला होता. मुंबईला जाण्यापूर्वी तोच त्यांचा म्होरक्या होता. सर्वांनी आपल्या परीने त्याची चौकशी केली. बऱ्याच दिवसांनी ते टोळकं पुन्हा एकत्र आलं होतं. रमीचा डाव रंगला होता. त्याचबरोबर गप्पाही रंगल्या होत्या. पाटीलही त्यात रमले होते. त्या कंपूत राघवच सर्वदृष्ट्या आघाडीवर होता. केवळ खेळातच नव्हे पण इतरही बाबीत. मागे एकदा त्यांची 4 मवाल्यांशी गाठ पडली होती. 4ही बेडर दिसत होते. बाकीचे सगळे थरारत बाजूला उभे होते. पण राघवने 4घांना असा मार दिला होता की ते पुन्हा गावात कधीच दिसले नाही. आताही त्याची गावातल्या भानगडीची विचारपूस चालली होती. रस घेण्यासारखं फारसं काही नव्हतं. पण एक गोष्ट मात्र नवीनच त्याच्या कानात शिरत होती. गावात येणारे जे 3 मार्ग होते त्यापैकी 2 पक्के डांबरी रस्ते होते आणि एक मातीचा कच्चा रस्ता डोंगराकडे जात असल्याने त्याचा फारसा वापर गावकरी करत नव्हते. इतर 2 मार्गच उपयोगात आणले जात होते. आणि गेल्या 1 वर्षापासून दर अमावस्येला गावाच्या बाहेर त्या कच्च्या रस्त्यावर काहीतरी घडत होते. गावकऱ्यांच्या दृष्टीने ते फार भयंकर होतं. रात्री त्या वाटेला गेलेला इसम सकाळी परतला नव्हता. असे अनेकदा झाल्याने गावकऱ्यांनी त्या मार्गाचा धसका घेतला होता. अमावस्येच्या दिवशी तर दिवसा देखील कोणी त्या बाजूला जात फिरकत नव्हते.
चिंटू रस घेऊन सर्व हकीकत सांगत होता. रात्री केलेल्या इसमाचं सकाळी प्रेत कसं सापडतं ते तो अगदी रंगवून सांगत होता. काही गावकऱ्यांनी त्या ठिकाणी अमावस्येला भूतांचा नाचही पाहिला होता. खरे पाहत राघवला असल्या गोष्टींचा फारसा रस नव्हता. केवळ चिंटू आणि बन्या छातीठोकपणे हकीकत सांगत होते म्हणून त्यानं लक्ष घातलं होतं इतकंच. भूताकेतांवर त्याचा काडी इतकाही विश्वास नव्हता. कल्पनेने रंगवलेली ती एक पोकळ कल्पना आहे असा त्याचा विश्वास होता. आपल्याला एकदा तरी भूत भेटावं असं त्याला मनापासून वाटत होतं. अनेक निर्जन ठिकाणी जिथे गावकरी जायला घाबरत होते तिथे रात्री देखील तो जाऊन आला होता. त्यानं अनेकांना पटवून दिलं होतं की ती एक कल्पना आहे, सत्य नव्हे. पण केवळ चिंटू आणि बन्याच नव्हे तर पाटीलही त्या गावकऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत होते आणि याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं. त्याला पुन्हा एकदा त्यांना ती कल्पना आहे, सत्य नव्हे हे पटवून द्यायचे होते. त्याने अनेक प्रकारे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणीच आपला शब्द मागे घेत नव्हतं. बन्या आणि चिंटू तर हट्टालाच पेटले होते. त्यांना फक्त एकच हवं होतं, जे म्हणजे राघवने या ठिकाणी भूत नाही हे सिद्ध करून दाखवावं. पण राघवही आत्ता हट्टाला पेटला होता. झालं, बघता बघता पैज लागली. अटी ठरल्या. पैजेचे इनाम ठरले. राघवने अमावस्येच्या रात्री पाटलाची जीप घेऊन त्या मार्गावर जावं. चिंटूने दिलेली हॅट त्याने गावाच्या हद्द संपताना रस्त्यातच ठेवावी. तिथून बरोबर 2 मैलाच्या अंतरावर असलेल्या दगडाच्या पाराखाली बन्याचा मोडका कंदील ठेवावा. बस या 2 खुणा ठेवून त्यानं सुरक्षितरित्या दिवस उजाडण्याच्या आधी गावात परत यावं. पैज जिंकली तर त्याला बन्याची दुभाती गाय आणि पाटलाची जीप इनाम म्हणून मिळेल. याला साक्ष म्हणून पाटील आणि विश्राम यांना ठेवण्यात आलं आणि त्यांची बैठक आटोपली. चिंटू व बन्या आपापल्या घरी निघून गेले. विश्रामही घर निघून गेला. मग पाटील राघवजवळ आले. पैज लागलीच आहे व ती आता रद्द होणं शक्य नाही हे माहीत असल्यामुळे काही गोष्टी राघवला कळाव्यात अशी त्यांची इच्छा होती. राघव, त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. तुला थोडं काही सांगायचं आहे. हेच की तू तिकडे जाऊ नकोस, होय ना? राघवने त्यांचं वाक्य तोडीत हसत हसत विचारलं. नाही, त्याचा उपयोग नाही हे आता मला ठाऊक झालंय. मला तुला दुसरं सांगायचं आहे. राघव, तुला त्या मार्गाविषयी मला कळलेली माहिती सांगतो. नीट ऐक. जवळजवळ 100 वर्षापूर्वी त्या मार्गाच्या दोन्ही बाजूला एक खेडं वसलेलं होतं. अन्न पाण्याचा तुटवडा नसल्यानं गाव सुखी होतं. पण हे सुख देवाला पाहवलं नाही. अचानक एके दिवशी दरोडेखोर गावात घुसले. गावानं सर्व ताकदीनिशी त्यांचा मुकाबला केला पण दरोडेखोरांची संख्या खूपच मोठी होती. त्यांनी गावाला आग लावली. गावातले एकही माणूस जिवंत राहू दिला नाही. फार मोठे हत्याकांड त्या ठिकाणी घडले होते. पाटील थोडा वेळ थांबले, मग पुढे सांगू लागले. राघव, त्या दिवशी अमावस्या होती असे म्हणतात. तेच गाव रात्री पुन्हा उभं राहतं. काही वेळा धडाधड पेटत असतं आणि जळून खाक होतं. पाटील, हे सगळं तुम्हाला खरं वाटतं? राघवने विचारलं. मी स्वतः पाहिलं नाही पण बरं पाटील, चलतो मी. डोळ्यांनी न पाहिलेल्या हकीकतीवर त्याला विश्वास ठेवायचा नव्हता. राघव निघाला तसा पाटलांनी त्याला थांबवलं. राघव, एक गोष्ट लक्षात ठेव. गाडीसमोर कोणी आलं तरी त्याला गाडीत घेऊ नकोस. धन्यवाद पाटील, निघतो मी. उशीर झालाय. पाटलांच्या होकारीची वाट न बघता तो पायऱ्या उतरू लागला. भ्रामक समजुतींवर विश्वास ठेवणारा तो नसला तरीही मनातल्या कुठल्याशा कोपऱ्यात खळबळ माजली होती. पण त्याला पैज जिंकायची होती कोणत्याही परिस्थितीत. अमावस्येला 2 दिवस होते. राघवने तयारी केली होती. एक सुरा त्याने आपल्याबरोबर घेतला. बन्या आणि चिंटूकडून खुण्याच्या त्या वस्तूही घेतल्या. पाटलांनी जीप देखील पूर्ण इंधन भरून त्याच्या ताब्यात दिली. त्या जीपने त्याने गावात 1-2 फेऱ्याही मारल्या. अखेर अमावस्येचा दिवस उजाडला. संध्याकाळी चौघेही त्याला भेटून गेले आणि रात्री राघवने जीप बाहेर काढली.
पाटलांकडे झोपायला जातो हे कारण त्याने घरातल्यांना दिले. गावातल्या रस्त्यावरून त्याची जीप धावत होती. अमावास्येची रात्र असल्याने अंधार मिट्ट होता. गावात केव्हाच निजानीज झाली होती. केवळ 10 मिनिटात राघवने जीप गावाबाहेर काढली होती. रस्त्यावरचे तुरळक दिवेही आता नाहीसे झाले होते. रात्र काळोखी होती. आजूबाजूचं फारसं दिसत नव्हतं. जीपच्या दिव्यांवर तो गाडी हाकत होता. अखेर तो त्या तिठ्यावर आला. इथूनच ते 3 मार्ग 3 दिशांकडे फुटत होते. राघवने आपली जीप त्या कच्च्या रस्त्याकडे वळवली. थोडं अंतर गेल्यावर त्यानं जीप थांबवली. चिंटूची हॅट घेऊन तो खाली उतरला. जीपचे दिवे त्याने चालूच ठेवले होते. उजेडात त्याने रस्त्याच्या कडेला हॅट ठेवली. जवळचा दगड उचलून तो हॅटवर ठेवला. आता वाऱ्यानं ती हॅट उडणार नव्हती. उडी मारून तो जीपमध्ये बसला. त्यानं एक कामगिरी विनासायास उरकली होती. आता फक्त एक शिल्लक होती. फुटका कंदील त्यानं आपल्या पायाजवळ ठेवला होता. 2 मैलांच्या अंतरावर त्याला तो ठेवायचा होता. गाडी आता तो वेगानेच हाकत होता. मैलभर अंतरावर तो पोचला होता. अचानक तो हादरला. स्वतःच्या डोळ्यांवर त्याचा विश्वास बसत नव्हता. पुन्हा पुन्हा तो डोळे पुसून पाहत होता. रस्त्याच्या डाव्या हाताला काही अंतरावर एक व्यक्ती त्याच्या गाडीला हात दाखवत होती. त्यावेळी या बाजूला कोणी व्यक्ती असू शकेल हे कल्पनेत बसणारं नव्हतं. वातावरणात काही बदल होतो आहे असं त्याला जाणवलं. काही क्षणातच जीप त्या व्यक्तीजवळ पोचणार होती. राघवची खरी कसोटी लागली होती. त्या व्यक्तीचा चेहरा आता स्पष्ट दिसू लागला होता. राघवच्या अंगावर शहारे आले होते. हादरून तो त्या व्यक्तीकडे पाहत होता. त्या व्यक्तीचा संपूर्ण चेहरा रक्ताने माखलेला होता, पण शरीरावर इतर कुठेही साधा रक्ताचा थेंबही दिसत नव्हता. जॅकेट आणि पैजामा घातलेल्या त्या व्यक्तीच्या कपड्यांवर किंचितसा देखील डाग पडला नव्हता. हे कसं शक्य आहे हेच त्याला समजत नव्हतं. आणि पाटलांचे शब्द त्याला आठवले. त्यानं गाडीचा वेग एकदम वाढवला. आता फक्त काही सेकंद आणि तुफान वेगाने त्याने जीप त्या व्यक्तीच्या जवळून नेली. मागे वळूनही न पाहता तो गाडी हाकत होता. अचानक त्याला कानाशी कोणी गुणगुणल्यासारखं वाटलं. आपल्याला भास झाला असावा असं त्याला वाटलं, पण खात्री होत नव्हती. शब्द स्पष्टपणे कानात शिरले होते, पण अर्थ लागत नव्हता. त्या आवाजात हुकूमत होती एवढं मात्र त्याला जाणवलं होतं. हळूहळू राघवने गाडीचा वेग कमी केला. आजूबाजूला कित्येक जण आपसात बोलत असावेत असे त्याला वाटलं. मन कितीही शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही भीती सारखी वाढतच होती. समोरचा वडाचा पार त्याला दिसू लागला होता. खुणेची जागा आली होती. त्यानं वेग हळूहळू मंद करीत जीप पाराजवळ थांबवली. फुटका कंदील घेऊन तो खाली उतरला. भीतीचं दडपण जुगारण्याचा प्रयत्न तो करत होता. सावकाश पाऊल टाकत तो पाराजवळ आला. हातातला कंदील त्याने हळूच तिथे टेकवून ठेवला. नकळतच त्याने एक श्वास सोडला. कामगिरी झाली होती. तो जायला वळला आणि एकाएकी घाबरून त्यानं जीपच्या दिशेने पळायला सुरुवात केली. खिशातला सुरा त्यानं घट्ट पकडला होता. जोरजोराने ठोकलेल्या आरोळ्या दूरवरून त्याला ऐकू येत होत्या. अचानक येणाऱ्या आरोळ्यांनी तो पुरता भांबावला होता. त्यातच त्याला दुसरा धक्का बसला होता. जीपमध्ये बसून तो रस्त्याच्या पलीकडे वसलेली झोपडीवजा घरं पाहत होता. साऱ्या अफवा सत्य आहेत हे त्याला लक्षात आले होते. आपण जीपमधून उतरण्यापूर्वी तिथे घरे नव्हती हे त्याला पक्के लक्षात होते. कल्पनेत न बसणाऱ्या गोष्टी घडत होत्या. दूरवरून येणाऱ्या आरोळ्यांचा आवाज आता वाढला होता. हळूहळू तो आवाज जवळ येत होता. त्या आरोळ्या भयानक होत्या. कोणीतरी हल्ला केलेला आहे हे राघवने ओळखले. हे गाव क्षणात वसले कसे हा प्रश्न त्याला सतावत होता. कित्येक घरे तो आजूबाजूला पाहत होता. त्या घरातून तलवारी सरसावीत काही माणसे आजूबाजूला धावत दिसत होती. आरोळ्या आणि किंकाळ्या वाढल्या. अधूनमधून तलवारींचे कणकणाट ऐकू येऊ लागले. डाव्या हातात पेटते पलिते
आणि उजव्या हातात तलवारी घेतलेले कित्येक माणसे गावात घुसलेली आहेत आणि गावकऱ्यांशी लढत आहेत हे जेव्हा राघवने पाहिले तेव्हा आपली धडगत नाही हे त्याच्या लक्षात आले. सूर्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही हे तो जाणून चुकला. तो प्रसंग भयानक होता. त्या काळात तलवारांची लढाई ही सुद्धा कल्पनेत न बसणारी होती. जवळजवळ अर्धा तास जीव मुठीत धरून राघव जागच्या जागी खेळल्यासारखा बसून होता. जीवाची आशा तर त्याने केव्हाच सोडली होती. एकाएकी एकेका घराने पेट घ्यायला सुरुवात केली आणि प्रथमच बायकापुरांच्या किंकाळनी तो भाग दंडाळून गेला. त्यावेळी लढाई थांबली होती. आसपास पसरलेली काही प्रेतं त्याला दिसत होती. हल्लेखोर तलवारी फिरवत त्याच्या अगदी जवळून गेलेले असले तरी कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नव्हते. लाल भडक उजेडाने आकाश भरून गेलं. 1.5-2 तासात आगीच्या ज्वाळा हळूहळू ओसरत गेल्या. आरोळ्या आणि आवाज बंद झाले. भयान शांतता त्या ठिकाणी पसरली. राघवच्या जीवात जीव आला. एकाएकी पुन्हा आजूबाजूला कोणीतरी वावरतंय असं त्याला वाटू लागलं. आपल्या अगदी जवळच कोणीतरी बसलंय असा भास त्याला झाला. त्या भयान प्रसंगी आपल्या शेजारी कोणी बसलंय व ते दिसत नाही ही कल्पनाच असहाय्य होती. आता मात्र राघव पुरता घाबरला होता. रस्त्यावर दिसलेल्या त्या माणसाचा हा आवाज आहे हे त्याने ओळखलं. आवाजातली जरब त्याला निघून जायला सांगते असं त्याला वाटू लागलं. जावंसं वाटत असूनही तो निघू शकला नाही. त्यानं जीप चालू करण्याचा प्रयत्नही केला नाही. अचानक त्याचं डोकं भणभणायला लागलं. एकाच वेळी अनेक आवाज ओरडून काहीतरी सांगतायत याची जाणीव त्याला झाली. अनेक भेदक आवाज त्याच्या कानात तप्त लोखंडाच्या रसाप्रमाणे शिरत होते, पण एकाचाही अर्थ त्याला लागत नव्हता. डोकं तुफान वेगाने फिरतंय असं त्याला वाटू लागलं. बनानलेलं डोकं कुठेतरी आपटल्याशिवाय शांत होणार नाही याची जाणीव त्याला झाली. हळूहळू ती जाणीवही नष्ट झाली आणि एकदम तो शांत झाला. डोकं गरगरणं थांबलं होतं, पण विचारशक्तीच्या पार पलीकडे तो आता पोचला होता. त्या रात्री बन्या आणि चिंतूचा मुक्काम पाटलांकडेच होता. राघव सकाळचा येईल अशी त्यांना आशा वाटत होती. कदाचित येणारही नाही. नाना शंका भेडसावत होत्या. राघवच्या बऱ्या वाईटाला अखेर तेच जबाबदार होते. पैज लावायला नको होती असंही त्यांना वाटू लागलं होतं, पण आता फार उशीर झाला होता. एकाएकी चिंतूला जीपचा आवाज ऐकू आला. त्यानं पाटील आणि विश्रामला जागं केलं. तेही खडबडून उठले. बन्या तर केव्हाचाच जागा होता. रात्र जवळजवळ सरलीच होती, पण अजून पूर्ण पहाट झाली नव्हती. दार उघडून त्यांनी बाहेर पाहिलं. जीपमध्ये राघव बसला होता. राघव परत आला होता, तोही सुरक्षित. कोणेच्या वस्तू ठेवून आणि पाठ होण्यापूर्वी त्यांनी राघवभोवती कोंडाळ केला. अनेक प्रश्न आता त्याला विचारले जात होते. राघवला बोलूच दिलं जात नव्हतं. अखेर राघव बोलत नाही हे पाहून त्यांनी आपलं तोंड बंद केलं आणि राघव बोलू लागला. एकसारखा तो बोलतच होता. पुन्हा पुन्हा विचारूनही तो तेच बोलत होता. त्याच्या शब्दांचा अर्थ मात्र एकालाही उमगत नव्हता. चौघेही एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते. खरी परिस्थिती त्यांनी ओळखली होती. राघवने पैज जिंकली होती, पण तो आता ठार वेडा झाला होता. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्ही या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील असलेले बेलचे बटन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले भेटेल. आमच्या कथा तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की पाठवा. तुमच्याकडे पण अशा काही कथा किंवा अनुभव असेल तर त्या तुम्ही आमच्या ईमेल आय डीवर शेअर करू शकता. आमचा ईमेल आय डी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. धन्यवाद.